मित्रांनो, महाडीबीटी अंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी नेहमीच अर्ज निघत राहतात। त्यात मित्रांनो, पाठीमागे आपण ठिबक सिंचनाविषयी व्हिडिओ बनवलेला होता। काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या की आम्ही तुमचा व्हिडिओ यायच्या अगोदर 4-5 दिवसा अगोदरच हा फॉर्म भरलेला आहे। मित्रांनो, महाडीबीटीवर ज्या योजना येत असतात त्या 12ही महिने चालू असतात। आपण 12 महिन्यातून कोणत्याही दिवशी महाडीबीटी योजनेत म्हणजे फक्त जे बियाण्याचे अर्ज आहेत त्याचेच अर्ज फक्त आपण पेरणीच्या पूर्वी भरू शकतो। परंतु इतर जे घटक असतात ते कोणतेही घटक असतो, कृषी यांत्रिकीकरण असो, फलोत्पादन असो, कोणताही घटक असो, आपण कोणत्याही 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी त्या घटकासाठी अर्ज करू शकतो। परंतु मित्रांनो, त्यात कसं माहिती का, ज्या वेळेस कृषी विभाग सांगतं की बाबा तुम्ही या तारखेपर्यंत या घटकासाठी अर्ज करा, तेव्हा तुमच्या अर्जाला जास्त प्राधान्य असतं। परंतु तुम्ही जर असं नॉर्मली अर्ज कधी पण केला तर तो अर्ज कधी तुम्हाला त्याचा मेसेज येईल ते सांगता येत नसतं। परंतु जेव्हा कृषी विभागामार्फत सांगण्यात येतं की अर्ज करा म्हणून, तेव्हा तुमच्या अर्जाकडे बघलं जातं, नाहीतर अन्यथा तुमचा अर्ज हा पेंडिंगला ठेवलेला असतो। हे लक्षात ठेवा। काही जणांनी कमेंट करून थोडं हे केलेलं होतं। तर मित्रांनो, आता आपण आज ज्या महाडीबीटीवरील योजनेविषयी माहिती घेणार आहोत त्या योजनेसाठी शेतकऱ्यांना मेसेज जाणं सुरू झालेलं आहे। तर ते कोणत्या घटकासाठी मेसेज जाणं सुरू झालेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। मित्रांनो, आपण जसे की आता माहिती घेतली की फक्त बियाण्यासाठी अर्ज हा पेरणीपूर्वी असतात। बाकी कोणताही घटक असो त्या घटकासाठी आपण अर्ज 12ही महिन्यातून कधीही करू शकतो। परंतु असं राहते की कृषी विभागाने जेव्हा सांगितलं तेव्हा तुमच्या अर्जाला प्राधान्य मिळत असतं। त्यातच मित्रांनो, पाठीमागे काय झालेलं होतं, काही दिवसापूर्वी म्हणजे या अगोदर काय झालेलं होतं की लॉटरी पद्धतीने महाडीबीटीवरील जे आपण ज्या घटकासाठी अर्ज करत होतो ते लॉटरी पद्धतीने अर्ज अप्रूव्हल व्हायचे आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मेसेज जात होते। त्यातच मित्रांनो, आता पाठीमागचे जे अर्ज होते त्याची लॉटरी पद्धतीने जे अर्ज लॉटरी लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांना जवळपास ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिलर, कडबा कट्टर आणि काही शेतकऱ्यांना जे इंजिनवरचे जे फवारे होते त्या शेतकऱ्यांनी म्हणजे जानेवारी महिन्यात म्हणजे पाठीमागे 4-5 महिन्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी इंजिनवरच्या फवाऱ्यासाठी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना मेसेज जाणं सुरू झालेलं आहे। त्यांना 7 दिवसाच्या आत, तुम्हाला जर मेसेज आलेला असेल तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत। आता फवाऱ्यासाठी वगैरे नंबर लागला जर याच्यावरच्या इंजिनवरच्या, तर तुम्हाला ते काय म्हणतात त्याला आपण जे बिल वगैरे ते अपलोड करायचं आहे, 7/12 त्यानंतर पासबुक वगैरे अपलोड करायचं आहे। कारण की तुम्हाला थोडंसं अनुदान असणार आहे त्यामध्ये, इंजिनवरच्या फवाऱ्यामध्ये 40% काहीतरी अनुदान आहे आणि बाकी 60% तुम्हाला रक्कम भरावीची आहे, असं काहीतरी आहे। त्यातच मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसाठी वगैरे अर्ज केलेले होते, ट्रॅक्टरसाठी ज्या शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना आरसी बुक वगैरे अपलोड करायचे असतात। त्यानंतर इतर जे घटक असतात ते तर अपलोड करायचे असतात, सगळ्यांना माहितीच आहे। तर ही जवळपास ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिलर, कडबा कट्टर, फवारा या घटकासाठी ज्या शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी 7 दिवसाच्या आत हे कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे। आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमचे, आता माझ्याकडे सुद्धा बरेच शेतकरी येऊन गेले की आम्हाला 10 दिवस झाले, 12 दिवस झाले। मित्रांनो, तुमचे जे प्रतीक्षा यादी असते त्याच्यामध्ये नाव दाखवत आहे, परंतु तुम्ही जर तुमची प्रोफाईल लॉग इन केल्याच्या नंतर, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा, प्रोफाईल लॉग इन केल्याच्या नंतर तिथे मित्रांनो कागदपत्र अपलोडमध्ये तुम्ही जेव्हा जाता तिथे तुम्हाला सध्या ज्या शेतकऱ्यांचे 7 दिवसाच्या वर दिवस होऊन गेलेले आहेत, कागदपत्र अपलोड करण्याचा टाइम निघून गेलेला आहे, अशा शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोडमध्ये कुठल्याही प्रकारचं बिल देयक मध्ये गेलं किंवा DMR वगैरे काहीतरी ऑप्शन असते ते केला किंवा पर्सनल जे डॉक्युमेंट अपलोड असतात, वैयक्तिक कागदपत्रे, ते कुठल्याही प्रकारचं तिथे अपलोडचा ऑप्शन दिसत नाही। म्हणजे टाइम निघून गेल्यानंतर आपण काही कृषी सहाय्यकांना सुद्धा, काही क्षेत्रातील कृषी सहाय्यकांना सुद्धा संपर्क साधला व असा प्रॉब्लेम यायलाय, त्यांनी सुद्धा काही पर्याय नाही असं सांगितलेलं आहे। आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की बाबा जर तिथे कागदपत्र अपलोडचा ऑप्शन दिसत असेल तरच तुम्हाला ते मंजूर होईल, आता अन्यथा तुमचं ते रिजेक्शन लिस्टमध्ये जाणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।